नमस्कार मित्रांनो, 10 दिवस 10 व्हिडिओ या एनए प्लॉटिंग सिरीज जी आपण सुरू केली त्यातला 9वा व्हिडिओ बनवण्यासाठी आज मी थेऊरमध्ये आलोय आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये क्वचितच कुणी असा असेल ज्याला थेऊर माहिती नसेल, कारण अष्टविनायकापैकी एक जो गणपती आहे, चिंतामणी गणपतीचं जे मंदिर आहे ते थेऊरमध्ये आहे. आणि आज मी थेऊरमध्ये तुम्हाला एक अतिशय सुंदर आणि बऱ्यापैकी डेव्हलप असलेला आणि कुणीही घेऊ शकेल असा एक प्रोजेक्ट दाखवणार आहे. त्याचं बेसिक कारण आहे की इथलं जे प्राइसिंग आहे ते जो सगळ्यात छोटा प्लॉट आहे तो 11.5 लाखात जातोय सर्व खर्चासहित. तर आता आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊ, पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर पण करा. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया. तर थेऊरमध्ये उभा आहे आणि इथून चिंतामणी गणपतीचं जे मंदिर आहे जे अष्टविनायकापैकी एक आहे ते इथून 1.5 किलोमीटरवर या प्रोजेक्ट पासून. बाकी हा प्रोजेक्टचा जो समोरचा रोड आहे हा पुढं उरुळीच्या दिशेला जातो, उरुळी कांचनच्या दिशेला, म्हणजे हा थेऊर उरुळी कांचन रोड आहे. या रोडला पुढं प्रयागधाम नावाचं एक मोठं हॉस्पिटल होतं आहे, चॅरिटेबल ट्रस्टचं असणार आहे. आणि त्याच्यापासून 500 मीटरवर म्हणजे इथून 4.5 किलोमीटरवर प्रस्तावित रिंग रोड पण आहे जो पुढं वाडे बोलाई म्हणजे वाघोली वाडे बोलाई करत येतो आणि पुणे सोलापूर रोडवरनं पुढच्या साईडला पुणे सातारा रोडपर्यंत जातो. तो रिंग रोड 4.5 किलोमीटरवर आहे. वाघोली जे आहे ते 14 किलोमीटर आहे. हडपसर जे आहे ते 18 किलोमीटर आहे. त्या व्यतिरिक्त जो हायवे आहे पुणे सोलापूर हायवे तो 5.5 किलोमीटर आहे. म्हणजे इथून चिंतामणी गणपतीचं मंदिर 1.5 किलोमीटर, तिथून 4 किलोमीटरवर हायवे आहे पुणे सोलापूर हायवे. त्या व्यतिरिक्त दोन्हीकडून पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, म्हणजे हडपसरवरनं पण बस येते चिंतामणी गणपतीपर्यंत आणि वाघोलीवरनं पण येते. म्हणजे जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट घेणार असाल तर त्याची सोय जी आहे ती आत्ता पण इथे आहे. त्या व्यतिरिक्त जी भविष्यात पुणे नाशिक हायस्पीड जी ट्रेन सुरू होणार आहे पुणे नाशिकच्या दिशेला जाणार आहे, तर तीसुद्धा थेऊरवरनं बखुरी करत पुढच्या साईडला शिर्डी आणि मग नाशिकच्या दिशेला जाते. तर तीसुद्धा इथे प्रस्तावित आहे या भागामध्ये. या प्रोजेक्टपासून मुळामुठा नदी जी आहे ती 1 किलोमीटरवर आहे, त्यामुळे प्रोजेक्टमध्ये बिलकुल पाण्याचा प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला पुढे विहीर पण दाखवणार आहे जी एकदम काठोकाठ भरलेली आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रोजेक्टपासून नियर बाय आहेत. आता ह्याच्या आधी मी हे अंतर तुम्हाला वेळेच्या हिशोबाने सांगायचो, पण अनेक लोकांच्या कमेंट्स आल्या की तुम्ही किलोमीटरमध्ये अंतर सांगत जा, म्हणून आपण किलोमीटरमध्ये अंतर सांगायला चालू केलेलं आहे. आणि प्राइसिंगबद्दल पण अनेक जणांचं म्हणणं होतं की सुरुवातीला प्राइसिंग सांगा. मग अशी मी सांगितलं, परत सांगतो, इथला सगळ्यात छोटा प्लॉट जो आहे तो 11.5 लाखात जातो सर्व खर्चासहित. म्हणजे त्याच्यामध्ये प्लॉट कॉस्ट, त्याच्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, इन्फ्रा, लीगल सगळं त्याच्यामध्ये ॲड असणार आहे. आता आपण प्रोजेक्टची बाकी डिटेल माहिती समजून घेऊया. सो मित्रांनो, आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊया. म्हणजे हा जो माझ्या मागं लेआउट दिसतोय त्याला समजून घेऊया. पण ह्या लेआउटच्या आधी मी तुम्हाला या प्रोजेक्टचं टायटल समजून सांगतो. तर हा प्रोजेक्ट जो आहे तो एनए, पीएमआरडी आणि रेरा सँक्शन आहे. आता एनए असल्याचा फायदा तुम्हाला माहिती आहे की सेपरेट सेल डीड 7/12 तुमचं इथे होणार आहे. आणि पीएमआरडी सँक्शन असल्यामुळे काय होतं की लेआउटवर जेवढा प्लॉट दाखवला आहे तर लेआउटवर जेवढा प्लॉट आहे ब्ल्यूप्रिंटवर तेवढा ॲक्च्युअल तुम्हाला मिळतो. तुम्हाला लोडिंग लागत नाही. म्हणजे ज्या ॲम्युनिटीज ह्या ज्या ॲम्युनिटीज सोडल्या आहेत किंवा ओपन स्पेस आहे, रोड सोडलेत, तर ह्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही. तर त्यामुळे तुम्हाला जे प्राइसिंग आहे ते कमीत कमीत राहतं. जसं तुम्ही आता सिटीमध्ये प्लॉट घ्यायला गेला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये, तो लोडिंगमुळे प्राइसिंग जे आहे ते खूप जास्त वाढतं आणि अगदी 50% लोडिंग असतं. म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा जर प्लॉट असेल तर 1,500 स्क्वेअर फूटचे पैसे द्यावे लागतात. तर असं इथे नसतं पीएमआरडी सँक्शन प्लॉटमध्ये. म्हणून मोठ्या प्रमाणात आपण पीएमआरडी सँक्शन जे प्लॉट आहेत त्याला प्रमोट करत असतो, त्याचे व्हिडिओ बनवत असतो. आता ह्या लेआउटबद्दल जर सांगायचं झालं तर 9.5 एकरचा पूर्ण हा लेआउट आहे आणि त्या 2 क्लस्टर बनवण्यात आलेत. आता हा जो क्लस्टर दिसतो लेफ्ट साईडला, इथे 525 स्क्वेअर फूटचे प्लॉट बनवण्यात आले. छोटे प्लॉटसुद्धा इथे सँक्शन करून ठेवण्यात आलेले आहेत, कारण की ज्यांचं बजेट कमी आहे तर अशा लोकांनासुद्धा इथे प्लॉट घेता येतील. किंवा अनेक वेळा लोक आम्हाला फोन करून सांगतात की 1 गुंठ्यामध्ये आम्हाला 2 भावांना मिळून घ्यायचं आहे किंवा 2 मित्रांना मिळून घ्यायचं, तर ते शक्य होत नाही इतर कुठल्याच प्रोजेक्टमध्ये. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे व्हिडिओ बनवलेत त्याच्यामध्ये कुठंच 525 जी म्हणजे अर्ध्या गुंठ्याची जी साईज आहे ती कुठंच अवेलेबल नव्हती, पण इथे अवेलेबल आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला छोटा प्लॉट घ्यायचा असेल किंवा 1 गुंठ्यामध्ये 2घांना घ्यायचं असेल, तुमचं बजेट कमी असेल, तर तो ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल आहे. म्हणजे साधारणतः 11.5 लाख रुपयामध्ये समजा 525 स्क्वेअर फूटचा प्लॉट जातो आहे, तर 11.5 1 गुंठे जर तुम्ही घ्यायला गेला तर 23 लाखाचं बजेट जाते. तर तुम्ही अर्धा गुंठा घेऊ शकता 11.5 लाखामध्ये येते आणि त्याचं सेपरेट सेल डीड आणि 7/12 पण होईल. आता ही जो वरचा क्लस्टर आहे तर ह्याच्यामध्ये टोटल 114 प्लॉट आहेत ह्या साईडला आणि ह्याच्यातला सगळ्यात जो छोटा प्लॉट आहे तो 1077 स्क्वेअर फूटचा आहे. तुम्हाला जर एकट्यालाच 1 गुंठा घ्यायचा असेल तर मग तुम्ही इथं घेऊ शकता. आणि सगळ्यात मोठा प्लॉट जो आहे तो 2200 स्क्वेअर फूटचा इथं देण्यात आलेला आहे. आता
ह्याच्यातले जे रोड आहेत, जसं मी सुरुवातीला प्रोजेक्टचं सुरुवात केली होती, तर 12 मीटरचे रोड आहेत या साईडला, म्हणजे 40 फुटाचे. मेन जो रोड आहे तो 12 मीटरचा आहे आणि अंतर्गत जे रोड आहेत ते 9 मीटरचे इथे तुम्हाला देण्यात आले. सिमेंटचे रोड आहेत. आपण प्रत्यक्षात जाऊन कुठली कुठली डेव्हलपमेंट झाली ते बघूया. त्या व्यतिरिक्त हे ॲम्युनिटी स्पेस तुम्हाला इथं बघायला भेटतील. जसं आता इथं क्लब हाऊस आहे, पुढं लॉन देण्यात आलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही वरच्या साईडला बघितलं तर गझिबो आहे, क्लब हाऊस आहे. त्याच्या व्यतिरिक्त चिल्ड्रन प्ले एरिया तुम्हाला त्या साईडला देण्यात आलं आहे. इथे एक मोठी स्पेस तुम्हाला इथे देण्यात आली, ज्याच्यात जॉगिंग ट्रॅक असणार आहे. त्या साईडला तिथं कोपऱ्यामध्ये मंदिर पण असणार आहे. सिनियर सिटीजन एरिया तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. आउटडोर जिम वगैरे अशा 10पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला ह्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये इथे बघायला भेटू शकतात. आणि म्हणजे स्पेशियस असं पूर्ण हा प्रोजेक्ट आहे. आणि ह्या साईडला अजून एक चांगली गोष्ट काय सांगायची राहिली की तर साईड मार्जिन जे आपल्याला इथं सोडावं लागतं. ह्या साईडला जर प्लॉट 1000 स्क्वेअर फुटाच्या वर असेल तर साईड मार्जिन तुम्हाला सोडावं लागतं 5-5 फूट. पण जर प्लॉट तुम्ही छोटा घेतला तर इथं साईड मार्जिन सोडण्याची पण अट नाही आहे. त्यामुळे 500 स्क्वेअर फूटचा जरी तुम्ही प्लॉट घेतला तरी घर जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित खालीवर करून इथे बनवता येणार आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचं टायटल आणि हा जो प्रोजेक्टचा लेआउट आहे तो लक्षात आला असेल. आता आपण काय करूया की प्रत्यक्षात प्लॉटिंगमध्ये जाऊया आणि जेवढी डेव्हलपमेंट झाली आहे की किंवा डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला प्लॉटच्या व्यतिरिक्त काय काय मिळणार आहे ते पण एकदा समजून घेऊया. तर आता मित्रांनो, ह्या प्लॉटमध्ये म्हणजे तुम्ही प्लॉट घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या फॅसिलिटी मिळतात त्या पण एकदा बघून घेऊ. आता जो 1 नंबरचा क्लस्टर आहे जिथे मोठ्या साईजचे प्लॉट आहेत, तर तिथली डेव्हलपमेंट जी ती 50% झालेली आहे. जसं आता तुम्ही मी जिथं उभा आहे तिथं बघू शकता. हा मेन त्या कमानीपासून आलेला 12 मीटरचा रोड आहे, जो की पूर्णपणे इथं सिमेंटचा बनून तयार आहे आणि आता रिसेंटलीच झालेला आहे. तर तुम्ही याची साईज बघू शकता. हा जेव्हा 40 फूट असतो तेव्हा तो सिमेंटचा ॲक्च्युअल बनवलेला 30 फूट असतो आणि 5 फूट ह्या साईडला सोडलेले असतात आणि 5 फूट त्या साईडला फुटपाथसाठी सोडलेले असतात. आणि हे जे मधले ड्रेनेज तुम्ही बघताय ते हे पावसाळी पाण्याचं नियोजन किंवा आपल्या घरातलं पाणी असतं वगैरे ते इथून पास होतं. आणि हे जे पुढचे इथले ड्रेनेज असतात त्याच्यामधून लाईटचं कनेक्शन आणि पाण्याचं कनेक्शन गेलेलं असतं ह्या ड्रेनेजमधून, तर ते पण इथे बनवून ठेवलेले आहेत. आणि चांगली गोष्ट काय की 1 किलोमीटरवर मुळा मोठा रिव्हर जाते, तर इथं भली मोठी विहीरसुद्धा त्या कोपऱ्यामध्ये, ज्याला मोठ्या प्रमाणावर म्हणजे अगदी काठोकाठ पाणी भरलेलं आहे. त्या व्यतिरिक्त हे बघा असं 5 फुटाचं तुम्हाला प्रिकास्टचं इथं डिमार्केशन करून देण्यात आलेलं आहे. ह्याच्यावर प्लॉटचे नंबर आणि प्लॉटचे स्क्वेअर फूट पण लिहिण्यात आलेले आहेत. प्लॉटवर पूर्ण तुम्ही त्या साईडला बघू शकता स्ट्रीट लाईट लावलेले आहेत, म्हणजे त्या साईडला मेन रोडला पूर्ण बनवून तयार आहेत. ह्या साईडला पण स्ट्रीट लाईट लावून झालेले आहेत. जे मेन लाईटचं कनेक्शन ते सुद्धा प्रोजेक्टमध्ये आहे, हे बघू शकता. अशी 3 फेज लाईनचं जे कनेक्शन आहे ते सुद्धा इथे आहे. बंगलेसुद्धा बिल्डर 30 लाखात इथं तुम्हाला ऑफर करतात की एखाद्याला बंगलो डायरेक्ट पाहिजे असेल तर तुम्ही बंगलोसुद्धा 30 लाखात इथं घेऊ शकता. FSI खूप चांगला आहे, 1.66चा FSI, म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला तर 1660 स्क्वेअर फूटचं तुमचं बांधकाम होतं. आता इथं सगळ्यात छोटा प्लॉट जो ह्या क्लस्टरमध्ये तो 1077चा आहे. तर त्याचं जरी कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही 1700 ते 1800 स्क्वेअर फूटचं तुमचं बांधकाम इथे होणार आहे, जे की FSIमुळे ते शक्य आहे. तर ह्या सगळ्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये देण्यात आल्या. प्लांटेशन खूप छान करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर तुम्हाला प्लांटेशन जे आहे ते इथं बघायला भेटेल. एंट्रन्स गेट पण आहे आणि ह्या साईडला बघा 2 रूम आहेत ते सिक्युरिटीचे. 24/7 सिक्युरिटी गार्ड तिथं असतात. कुणी अनोळखी व्यक्ती या प्रोजेक्टमध्ये येऊ शकत नाही. ज्यांचे प्लॉट आहेत तेच फक्त येतात, त्यामुळे सिक्युरिटीचा पण विषय नाही आहे. आणि जर इन्व्हेस्टमेंट पर्पज तुम्ही बघत असाल ना तर खूप चांगला प्लॉट आहे. आणि छोटी इन्व्हेस्टमेंट असेल, RD FDमध्ये जर कुठे इन्व्हेस्टमेंट असेल गोल्डमध्ये, तर 11.5 लाखापर्यंत तिथे इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा प्लॉट घेऊन ठेवणं तुमचं कधीही फायद्याचं होईल. तुमचं 100% ॲप्रिशिएशन जे आहे ते इथं तुम्हाला होईल. अजून एक गोष्ट आहे ॲप्रिशिएशन होण्याचं की ह्या प्लॉटला लागून जो मागचा प्लॉट आहे ना तो DY पाटील जे युनिव्हर्सिटी त्यांचा प्लॉट आहे, त्यांचे सगळे पॉली हाऊस आहेत त्या साईडला. तर प्लॉटचं जे लोकेशन आहे ते उत्तम आहे आणि प्लॉटमध्ये ज्या फॅसिलिटी मिळतात म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी आहे. इथं जर 1077 स्क्वेअर फूटचा तुम्ही जर प्लॉट घेतला तर त्याची जी कॉस्ट आहे 23 लाख जाते सर्व करता सहित, आणि जो सगळ्यात छोटा प्लॉट आहे त्याची 11.5 लाख जाते. आता ह्या 23.5 लाखामध्ये तुमचं ओन कॉन्ट्रीब्युशन आहे ते 4-4.5 लाख रुपयाचं लागणार आहे आणि 19 लाखापर्यंत तुमचं कुठल्याही बँकेचं जे लोन आहे ते इथे होतं. आता इथं मोठ्या प्रमाणात IDBI बँक आणि बँक ऑफ बडोदानी लोन दिलेलं आहे, नॅशनलाइज बँक आहेत. तर एक 4 लाखाचं नियोजन तुम्हाला करावं लागेल. सगळ्यात छोटा जो प्लॉट आहे इथला 1077 स्क्वेअर फूटचा तो घेण्यासाठी. तर आय होप की तुम्हाला ह्या प्रोजेक्टची आत्तापर्यंतची लोकेशनपासून तर प्राइजिंगपर्यंत आणि ॲम्युनिटीज, टायटल आणि फॅसिलिटी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात आल्या असतील. सो मित्रांनो, आज आपण ह्या सिरीजचा 9वा व्हिडिओ थेऊरमध्ये शूट केला आहे. बाकी तुम्ही ताबडतोब
घर बनवण्यासाठी बंगलो बनवण्यासाठी प्लॉट बघत असाल हडपसर भागामध्ये, तर या सिरीजचा 7वा व्हिडिओ आपण हडपसर हंडेवाडी रोडला शूट केला होता, अपलोड केला होता. इथं आय बटनमध्ये तुम्ही बघू शकता, त्याची लिंक पण मी टाकलेली आहे, ते तिथं बघू शकता तुम्ही. आणि ताबडतोब घर बनवायचा पण प्लॅन करू शकता. तिथलाही FSI जो आहे तो 1.45चा आहे आणि 58 लाख रुपये मिनिमम पॅकेज कॉस्ट जाते. तर त्या प्लॉटला इथं तुम्हाला सांगायचं कारण काय की मला ते लोकेशन आणि तो प्लॉट खूपच जास्त प्राईम लोकेशनला असल्यासारखं वाटतो की आपण एवढे प्लॉट बनवतो, तर शहरामध्ये प्लॉट शक्यतो आपल्याकडे नसतात सिटी एरियामध्ये. तर त्या प्लॉटचा पण व्हिडिओ तुम्ही इथं जाऊन नक्की बघा. बाकी ह्या सिरीजचे जर तुम्ही आधी 8 व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा. खूप वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन पुण्याच्या 360 डिग्रीला व्हिजिट करून चांगले प्रोजेक्ट निवडून तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. बाकी फार्म हाऊसचे पण आधी आम्ही 10 व्हिडिओ बनवून अपलोड केले, तुम्ही बघितलेच असतील. आणि NAचे पण 8 व्हिडिओ जे आहेत ते आम्ही आधी अपलोड केले आणि ते तुम्ही नक्की बघा. आणि बघतच असतं कारण की तुमचं लाईक्स आणि प्रेम जे आहे ते आम्हाला नक्की मिळत असतं कमेंटमधून किंवा कॉल करून. बाकी ह्या सिरीजचे लवकरच बाकीचे जे व्हिडिओ ते पण आपण घेऊन येणारच आहोत. आणि तुमची जी रिक्वायरमेंट आहे NA प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची, ती नक्की हे सगळे सिरीजचे व्हिडिओ बघितल्यानंतर फुलफिल होईल. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.